नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण वैदिक कॅल्क्युलेशनची ही जी सिरीज चालू केलेली आहे, या सिरीजच्या मागच्या लेक्चरमध्ये दोन अंकी संख्येसोबत गुणाकार कसा करायचा याच्या बाबतीमध्ये बोललो होतो आणि आलेल्या गुणाकाराचं चेक कसं करायचं हेही बघितलं होतं. दोन अंकी संख्येसोबत गुणाकार करताना मी दोन पद्धती सांगितल्या होत्या. त्यातली एक मेथड जी होती ती जनरली कोणीही वापरतं आणि दुसरी जी मेथड सांगितली होती मी की जी तुझी नजर पडली की तुला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे, अशा दोन मेथड्स तुम्हाला एक्सप्लेन केल्या होत्या. त्याची तुम्ही प्रॅक्टिस केली असेल असं कन्सिडर करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन अंकी संख्येने तीन अंकी संख्येला कसा गुणाकार करायचा याच्या संदर्भामध्ये डिस्कशन करू. राईट. तर वैदिक टेक्निकचा एक सगळ्यात मोठा फायदा काय असतो माहितीये का? तुम्ही एकदा काय एक 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 फंडामेंटल एखाद्या मल्टिप्लिकेशनचे एक वे शिकलात तुम्ही की जनरली तीच प्रोसिजर सगळीकडे अप्लाय होत असते. तर दोन अंकी संख्येने तीन अंकी संख्येला गुणाकार करताना सुद्धा आता तुला दोन अंकी संख्येचा दोन अंकी संख्येसोबत गुणाकार करताना जो प्रकार किंवा जी पद्धत वापरली असतो त्याच अँगलनं विचार करायचा. तर आता मी बघ इथं लिहितो दोन अंकी संख्येचा तीन अंकी संख्येशी गुणाकार असं या टायटल खाली आता आपण एक बघून घेऊया. आपण एक तीन अंकी संख्या कन्सिडर करूयात. एक तीन अंकी संख्या आपण ही ए ही बी ही सी अशी एक तीन अंकी संख्या मी कन्सिडर करतो आणि या तीन अंकी संख्येला एका दोन अंकी संख्येनं मल्टिप्लाय करतो. पी क्यू या संख्येनं मल्टिप्लाय करतो. कळतं? काय होईल? सगळ्यात पहिल्यांदा इकडला एकक इकडल्या प्रत्येक संख्येला गुणाकार करायला जातो. जसाही हा एकक स्थानचा अंक याच्याशी मल्टिप्लाय करून थांबेल तसं लगेच हा दशक स्थानचा अंक सुद्धा थांबेल. याच्या पुढे असेल तर तोही थांबला असता. जी काही पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी मेथड सांगितली होती दोन अंकी सोबत, त्याचं हे एक्सटेंडेड फॉर्म असेल. ओके. मग बघ सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, या क्यू न या सी सोबत मल्टिप्लिकेशन होईल. हे तुझं पहिल्या नंबरला केलेलं काम असेल. राईट. ए इक्वल्स टू मी इथं लिहितो हे पहिल्या नंबरला हे सी क्यू असेल एक नंबरचं काम. ओके. आता दुसऱ्या नंबरला काय होईल बघ सोने, हा जो क्यू आहे आता हा क्यू जाईल तुझा बी कडे आणि त्याच वेळेला हा तुझा पी जाईल सी कडं. हे कंबाईनली तुझी ही सेकंड प्रोसेस झाली, तुझी सेकंड नंबरला झाली प्रोसेस. एकाच वेळेला दोन प्रोसेस होत असतील तर त्या दोन्ही प्रोसेसचा जो परिणाम असणार आहे गुणाकाराचा त्यांची बेरीज घ्यायची. म्हणजे काय, हे क्यू च बी सोबत मल्टिप्लिकेशन झालं, हे बी क्यू आणि ह्या पी च सी सोबत मल्टिप्लिकेशन झालं, सी पी. ही प्रोसेस एकदाच झाली. किती नंबरला झाली ही? दोन नंबरला झाली. हे दोन नंबर. राईट. आता तिसऱ्या क्रमांकावरती काय होतो, तिसऱ्या क्रमांकावरती तुझा हा जो क्यू आहे आता कुठं होता तुझा क्यू बी कडे गेला होता. आता क्यू कुठं जाईल तुझा, तुझा क्यू जाईल ए कडे. हा जेव्हा जेव्हा ए कडे जाईल तेव्हा हा पी कुणाकडे जाईल, बी कडे जाईल. त्याच्या मागेच असेल तो. कळ. ती प्रोसेस कितव्या नंबरला झाली तुझी, ती तुझी तिसऱ्या नंबरला झाली तुझी. ओके. तिसऱ्या नंबरचा परिणाम काय आहे, ए क्यू प्लस पी बी हे तीन नंबरला झालं. हे अडचण आहे नाहीये. आणि आता चौथ्या क्रमांकावरती काय होईल तर बघ सोन्या, आता क्यू काही पुढे जाणार नाही कारण पुढे कुठला आकडा नाहीये. आता काय होईल, हा तुझा जो पी आहे या पी चं मल्टिप्लिकेशन कुणासोबत होईल, तुझ्या ए सोबत होईल. दिस टेक्स प्लेस ॲट अ फोर्थ प्लेस. सो दिस इज ए
कितव्या वेळेस झालं हे? 4th टाइम. आणि अशा पद्धतीनं तुझं काय होईल? मल्टिप्लिकेशन फायनल होईल. ओके. मग आता काय करूयात आपण? ह्याचे काही एक्झाम्पल्स बघूयात, 1-2 ते. काय असतील ते एक्झाम्पल्स? तर या एक्झाम्पल मध्ये पहिले एक्झाम्पल घेऊयात आपण. 537 गुणिले 63 घेतलं मी. किती घेतलं मी? 537 गुणिले 63 घेतलं. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. यांचं मल्टिप्लिकेशन करताना काय होतं बघ? तर हे 3 नी या 7 ला मल्टिप्लाय होतं पाहिजे. 7 त्रिक 21 ला 1, आजचे 2 आले. आता हे 3 न या 7 ला संपलं. आता या 3 न 3 ला, त्यावेळेस ह्या 6 न 7 ला. 3 त्रिक 9, 7 सक्कम 42, 42 आणि 9 51 झाले. 51 आणि 2 53 ला 3 कॅरी किती आले तुझे? हे 5 आले. तुझा 3 इथं आला. आता हा 3 कुठे जाईल तुझा? 5 कडे जाईल आणि 6 कुणाकडे जाईल? 3 कडे जाईल. 5 त्रिक 15, 6 त्रिक 18, 15 आणि 18 ची बेरीज 33 होते. 33 आणि 5 38 ला 8, हातचे 3 झाले. कळतंय? आता जसंही तुझा 3 संपला, चला ना, आता ह्याच्या पुढे जाणार नाही ना 5. आता कोण जाईल? 6 संपेल. आता 6 5 30, 30 आणि 3 किती झाले तुझे? 33 झाले. कळतंय? हे अडचण आहे. आता बघ गोठू, काय होतो? आपल्याला हे कॅल्क्युलेशन माझं बरोबर आलंय का चूक आलंय हे चेक करायचं. कशा पद्धतीने होईल? 5 आणि 3 8 आणि 7 15, 15 मधल्या अंकांची बेरीज किती झाली तुझ्या? 6 झाली. 6 आणि 3 9, 9 सख्खी 54, 54 मधल्या अंकांची बेरीज 9 आली. इकडे सुद्धा तुझ्या अंकांची बेरीज 9 झाली पाहिजे. 3 आणि 3 6 आणि 8 14 आणि 3 17 आणि 1 18, 18 मधल्या अंकांची बेरीज 9 आली. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. कळतंय? त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये बघूत आपण. अजून एक एक्झाम्पल बघू की ज्याच्यामध्ये 689 गुणिले 56 घेऊयात. काय होईल? या 6 न या 9 ला मल्टिप्लाय केलं. 9 सख्खी 54, 54 ला 4, हातचे काय जातील तुझे? 5 जातील. या 6 न 9 ला मल्टिप्लाय झाला. आता या 6 ने 8 ला मल्टिप्लाय करू. 8 संघ 48, 9 5 45. 48 आणि 45 ची बेरीज 93 होतात. ह्या बेरजा फास्ट झाल्या पाहिजे. 93 आणि 5 किती झालं? 98 ला 8 झाले. हातचे किती आले? 9 आले. राईट? आता या 6 न या 6 ला मल्टिप्लाय होईल. या 5 न या 8 ला मल्टिप्लाय होईल. 6 6 36, 8 45, 36 आणि 40 76 आणि हे 9 85 ला 5 जातील, कॅरी 8 होते. आता तुझा 6 याच्या पुढे जाणार नाही. 6 संपला तुझा. आता 5 सक्क 30 झाले. 30 आणि हे 8 किती झाले तुझे? हे 38 आले. आता तुला चेक करायचंय की तुझं उत्तर बरोबर आहे का चूक आहे. हे 8 आणि 7 14 आणि 9 23 मधल्या अंकांची बेरीज 5 झाली. 6 आणि 5 11 मधल्या अंकांची बेरीज 2 झाली. 5 2 10 झालं. 10 मधल्या अंकांची बेरीज 1 येते. इथं सुद्धा एकच बेरीज येते का चेक कर. 8 आणि 5 8 आणि 3 11 आणि 5 16 आणि 8 24 आणि 8 28 झालं. राईट? हे एक आलं. 8 आणि 3 11 आणि 5 16 आणि 8 24 आणि 8 28 झालं. 28 मधल्या अंकांची बेरीज 10 झाली. 10 मधल्या अंकांची बेरीज 1 येते. म्हणजे हे कॅल्क्युलेशन माझं बरोबर झालेलं आहे. कशा पद्धतीने चेक करायचं कळतंय का? अंकांची बेरीज घ्यायची. 8 आणि 7 14 9 23. आलेल्या 23च्या अंकांची बेरीज 5. 6 आणि 5 11. 11 मधल्या अंकांची बेरीज 2. त्यांचा गुणाकार आहे. 5 2 10. 10 मधल्या अंकांची बेरीज 1 आली. इकडे सुद्धा एकच यायला पाहिजे. 8 आणि 3 11 आणि 5 16 आणि 8 24 आणि 4
28 28 मधल्या अंकांची बेरीज 10 होते, 10 मधल्या अंकांची बेरीज 1 यायला पाहिजे. अजून एक कॅल्क्युलेशन बघू आपण. काय होईल? 3 शे 32 घेतलं. कशा पद्धतीने वर्कआउट करावं लागेल? तर 5 दोन्ही 10 ला 0, 10 ला 0, अच्छे 1, हे 6 दोन्ही 12, 5 त्रिक 15 आणि 12 27 आणि 1 28 ला 8, अच्छे 2, 3 दोन्ही 6, 6 त्रिक 18, 18 आणि 7 24 आणि 2 26 ला 6, हातचे 2 आणि शेवट 3 त्रिक 9 आणि 2 किती झालं तुझं? 11 झालं. याचं एकदा कॅल्क्युलेशन चेक करून बघूयात. काय असेल? थोडं नीट लक्ष दे. 6 आणि 3 9 आणि 5 14 आलं. 14 मधल्या अंकांची बेरीज 5 आली. 3 आणि 2 5 आलं. 5 आणि 5 पाचा पाचा 25 झालं. 25 मधल्या अंकांची बेरीज किती येते? 7 येते. तिथं सुद्धा 7 आलं पाहिजे. 1 आणि 2 8 आणि 8 16 मधल्या अंकांची बेरीज किती आली? 7 आली. म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये कुठलीही चूक झालेली नाहीये. आता हाच गुणाकार आहे, राईट? पण आपल्याला जर असं दिलं 54 गुणिले, राईट, 362 दिलं, 54 गुणिले काय करायचंय? 362 आहे. हा गुणाकार कॅरी आउट करायचा आहे. तर आपण कुठल्या पद्धतीनं वर्कआउट केला पाहिजे? तर बघ, तर काय होईल? हे याच्यानी याला मल्टिप्लाय केलं 18,100 झाले. याच्यानी याला मल्टिप्लाय केलं 1448 झालं. आणि यांची बेरीज मी केलो 49 5 48 झालं. 49 5 48 झालं. 5 आणि 4 9 आलं. 9 न कुणालाही गुणलं तर 9च येतं. याचा 9च येतो का नाही बघ? 5 आणि 4 9, 8 आणि 1 9, 9 9 27 होते बेरीज, अंकांची बेरीज 9 आली. आता जो मी जी मेथड अप्लाय केली गुणाकाराची, ती मेथड जर तुला शिकायची इच्छा असेल तर याच्या पुढच्या एपिसोडमध्ये मी या मेथडने, पण या मेथडमध्ये तुझा 2 अंकाचा 2 अंकासोबतचा गुणाकार जे मी पहिल्या एपिसोडमध्ये शिकवला होता आणि तुझी बेरीज, या दोनही गोष्टी सशक्त असल्या पाहिजेत, तर ही मेथड तुला अप्लाय करता येईल. ही मेथड शिकायची असेल तर याच्या नंतरच्या व्हिडिओची वाट पहा. तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील तर हे लेक्चर्स तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्ही या लेक्चरला काय लाईक शेअर करा आणि या चॅनलचं कुठलं बटन असतं ते बेल आयकॉन असतं ते दाबा, की जेणेकरून मी जेव्हा जेव्हा लेक्चर अपलोड करेल, जेव्हा लाईव्ह येईल वगैरे, तेव्हा ते तुम्हाला कळतील. आणि ह्या लेक्चर्स अत्यंत महत्वाचे आहेत. शाळेतल्या विद्यार्थ्यापासून ते युपीएससी प्रिपेअर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी कॅल्क्युलेशनच्या टेक्निक्स अत्यंत महत्वाच्या आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ वाचवण्यासाठी आणि कॅल्क्युलेशन परफेक्ट असणंच गरजेचं आहे. तर हे लक्षात येत असेल असं कन्सिडर करतो आणि थांबतो. नमस्कार, भेटू.